महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदानाचे साहित्य घेऊन जाताना कर्मचारी व पोलीस रवाना। त्यामध्ये 118 चांदवड देवळा मतदारसंघासाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठी 306 मतदान केंद्रावर 2142 व 514 पोलीस कर्मचारी रवाना झाले असून अशी माहिती चांदवड येथील निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलक यांनी दिली। यावेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी चांदवड, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी देवळा, नायब तहसीलदार खेडकर, नायब तहसीलदार केदारी, नायब तहसीलदार नीलके, नायब तहसीलदार निकम, गोसावी मॅडम, विजय कचवे आदी कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून मात्र उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर हे साहित्य वाटपासाठी सर्वत्र धामधूम सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने मी चांदवड येथील 118 चांदवड देवळा मतदारसंघाच्या तहसील कार्यालयासमोर उभा आहे आणि त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघता हे संपूर्ण साहित्य हे वाटप करण्यात येत आहे आणि त्या साहित्याची वाटप आज चांदवड येथील निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलक यांनी ही वाटप करण्यात आले। त्यासाठी 306 मतदान बूथ केंद्रावर कर्मचारी व पोलीस कर्मचारी हे रवाना झालेले आहे। त्यामध्ये एकूण कर्मचारी 2142 तर पोलीस बंदोबस्तासाठी 514 रवाना झालेले आहे। या संदर्भात या कार्याची माहिती, या साहित्याची माहिती चांदवड येथील निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलक यांनी देण्यात आलेली आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड। 118 चांदवड विधानसभा मतदारसंघासाठी 306 मतदान केंद्रांचं साहित्य वितरण या ठिकाणी सुरू असून आतापर्यंत 97% केंद्रांचं साहित्य तपासणीसाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेतलेले आहे आणि ते ताब्यात घेऊन इथून ते 12 वाजता त्यांच्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत। नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड।